चल, टॉपिकचं नाव काय? सेमीकंडक्टर डिव्हाइसेस. ठीक आहे, लक्ष इकडे नीट. ठीक आहे, आणि जे इम्पॉर्टंट सांगते ते पण करायचं बरं, कन्फ्युज नाही व्हायचं. ठीक, काय आहे टॉपिकचं नाव? सेमीकंडक्टर डिव्हाइसेस. ठीक आहे, पहिले सेमीकंडक्टर म्हणजे काय ते समजून घेतलं पाहिजे. ठीक आहे, मटेरियल्सचे किती टाईप असतात? 3 टाईप असतात. ठीक आहे, किंवा मेटल्सचे जे आहेत, सॉरी एलिमेंट्सचे जे आहेत ते 3 टाईप आहेत. कोणते? मेटल्स, नंतर नॉन मेटल्स, आणि नंतर सेमीकंडक्टर्स. ठीक आहे, मेटल्स, नॉन मेटल्स आणि काय? सेमीकंडक्टर्स. ठीक आहे, मेटल्सलाच आपण काय म्हणतो रे? कंडक्टर्स म्हणतो. काय म्हणतो? कंडक्टर्स. मेटल्सलाच काय म्हटलं जातं? कंडक्टर्स म्हटलं जातं. नॉन मेटल्सलाच काय म्हटलं जातं? इन्सुलेटर्स. काय म्हटलं जातं? इन्सुलेटर्स. ठीक आहे, आणि तिसरं आहे काय? सेमीकंडक्टर्स. ठीक आहे, मग मेटल्सला काय म्हणतो आपण? मेटल्सला काय म्हणतो आपण? कंडक्टर्स म्हणतो, बरोबर. ठीक आहे, कंडक्टर्स म्हणजे काय करतात? जे इलेक्ट्रिसिटीच्या फ्लोला अलाव करतात. ठीक आहे, इलेक्ट्रिसिटीच्या फ्लोला काय करतात? अलाव करतात. ठीक आहे, यांच्यात काय प्रेझेंट असतात? कोणते इलेक्ट्रॉन्स? फ्री इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात. ठीक आहे, कोणते इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात त्याच्यात? फ्री इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात. कोणते इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत? फ्री इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत. आता इन्सुलेटर्स आहे, इन्सुलेटर्स काय करतात? इलेक्ट्रॉन्सच्या फ्लोला अपोज करतात. ठीक आहे, किंवा फ्लोच होऊ देत नाही. ठीक आहे, इलेक्ट्रॉन्सच्या फ्लोला अपोज करतात, ते काय आहेत? इन्सुलेटर्स. ठीक आहे, आणि यांच्यात कोणते इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट नाही आहेत? फ्री इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट नाही. ठीक आहे, फ्री इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट नाही याच्यात. ठीक आहे, त्यांना काय म्हणतो आपण? इन्सुलेटर्स म्हणतो. ठीक आहे, इन्सुलेटर्सचं वर्किंग काय? की ज्यावेळी आपल्याला इलेक्ट्रिसिटीचा फ्लो थांबवायचा आहे, ठीक आहे, जिथे इलेक्ट्रिसिटीचा फ्लो नकोय तिथे आपण कशाचा यूज करतो? इन्सुलेटर्सचा यूज करतो. नंतर काय आहे? सेमीकंडक्टर्स. सेमीकंडक्टर्स हे काय आहेत? एक प्रकारचे कंडक्टर्स आणि इन्सुलेटर्स दोन्ही आहे, पण ते कंडक्ट कधी करणार? ज्यावेळी टेम्परेचर इन्क्रीज होणार किंवा काही सर्टन कंडिशन्स आपण दिल्यानंतर ते काय करू शकतात? कंडक्शन करू शकतात. कंडक्टर्स काय करणार आहेत? कायम कंडक्शन करणार आहे. ठीक आहे, कंडक्टर्स काय करणार आहेत? कंडक्शन करणारच आहे. इन्सुलेटरचं काम काय? की अपोज करणं. ठीक आहे, मग सेमीकंडक्टर्स काय आहेत? सेमीकंडक्टर्स या दोघांच्या काय आहेत? मधले, की जिथे त्यांना काही सर्टन कंडिशन्स, ते रूम टेम्परेचरला इन्सुलेटर म्हणूनच बिहेव करणार. रूम टेम्परेचरला काय म्हणून बिहेव करणार? इन्सुलेटर म्हणून. त्यांना काही सर्टन कंडिशन्स दिल्यानंतर ते कन्वर्ट होतात कशात? कंडक्टर्स मध्ये कन्वर्ट होतात. त्यांना आपण काय म्हणतो? सेमी. सेमी म्हणजे अर्धे. ठीक आहे, सेमी कंडक्टर्स म्हणतो. काय म्हणतो ना? सेमी कंडक्टर्स. समजलंय का? सेमी कंडक्टर समजलंय का? सेमी कंडक्टर समजलंय का? ठीक, तर बँड थिअरीनुसार जर सॉलिड्सचं क्लासिफिकेशन केलं, ठीक आहे, 3 प्रकारचे सॉलिड्स आहेत आपल्याकडे. कोणते? मेटल्स, नॉन मेटल्स आणि सेमीकंडक्टर्स. आत्ताच पाहिले ते काय काय आहेत? 3 प्रकारचे सॉलिड्स आहेत. काय काय आहेत? मेटल्स, नॉन मेटल्स आणि सेमीकंडक्टर्स. मेटल्स काय असतात? कंडक्टर्स असतात. नॉन मेटल्स काय आहेत? इन्सुलेटर्स आहेत. आणि सेमीकंडक्टर्स हे काय? असे कंडक्टर्स आहेत जे एका स्पेसिफिक कंडिशनलाच वर्क करतात. त्यांना काय म्हणतो आपण? सेमीकंडक्टर्स म्हणतो. तर बँड थिअरीनुसार 2 प्रकारचे बँड असतात. फर्स्ट कोणता असतो? व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड. माहिती आहे ना ही थिअरी? एक असतो काय आणि दुसरा कंडक्शन बँड. ठीक आहे, 2 प्रकारचे बँड आहेत. कोणते? व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड. व्हॅलन्स बँड मध्ये कोणते इलेक्ट्रॉन्स असणार आहेत? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असणार आहेत. कंडक्शन बँड मध्ये कोणते इलेक्ट्रॉन्स असतात? कंडक्शन इलेक्ट्रॉन्स असतात. ठीक आहे, मग प्रत्येकाची काही ना काहीतरी बँडची डायग्राम होणार आहे. ठीक आहे, म्हणजे जिथे व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड ओव्हरलॅप करतात, याचा अर्थ इलेक्ट्रॉन्स इकडून इकडे मूव्ह करू शकतात फ्रॉम व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड. म्हणजे काय करू शकतात? थोडक्यात कंडक्शन करू शकतात. जिथं कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन्स तो काय असतो? कंडक्टर असतो. ठीक आहे, यांच्यात जर व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड ओव्हरलॅप होत असेल तर त्यांना आपण काय म्हणतो? कंडक्टर्स. काय म्हणतो? कंडक्टर्स. इन्सुलेटर्स मध्ये व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड मधले जो डिफरन्स आहे तो खूप जास्त असतो. ठीक आहे, एनर्जीचा डिफरन्स आहे तो कसा असतो? खूप जास्त असतो. त्यामुळे इलेक्ट्रॉनला व्हॅलन्स बँड पासून कंडक्शन बँड मध्ये जाण्यासाठी लॉट ऑफ एनर्जी लागते. ठीक आहे, आणि लास्ट काय आहे? सेमीकंडक्टर्स.
सेमीकंडक्टर्सचा जो बँड गॅप आहे तो बँड गॅप याच्यापेक्षा जास्त आणि याच्यापेक्षा कमी. ठीक आहे, या दोन्ही बँड मधला जो डिस्टन्स आहे तो कसा आहे, याच्यापेक्षा कमी. ठीक आहे, इथे काय होतो, ओव्हरलॅप करतो. व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड काय करतात, इथे ओव्हरलॅप करतात. इथे कसा आहे, गॅप जास्त आहे आणि इथे याच्यापेक्षा कसा आहे, थोडासा कमी. ठीक आहे, हे काय आहेत, सेमीकंडक्टर्स. मग इथे जर आपल्याला एनर्जी द्यायची असेल तर काय करायला लागतं, आपल्याला टेम्परेचर इन्क्रीज करावं लागतं. ज्यावेळी आपण टेम्परेचर इन्क्रीज करू त्यावेळी त्या इलेक्ट्रॉनला काही स्पेसिफिक अमाऊंट ऑफ एनर्जी मिळेल आणि इलेक्ट्रॉन जम्प होतो कुठून, व्हॅलेन्स बँड टू कंडक्शन बँड. कंडक्शन बँडला एकदा गेला तर काय होणार, त्याचं कंडक्शन होणार. ठीक आहे, म्हणजे तो कशात कन्वर्ट होतोय, कंडक्टर मध्ये कन्वर्ट होतोय. कशात कन्वर्ट होतोय, कंडक्टर मध्ये. ही बेसिक थिअरी आहे सेमीकंडक्टरची. सेमीकंडक्टर समजलाय, 3 प्रकारचे सॉलिड्स आहेत, कंडक्टर्स, इन्सुलेटर्स आणि सेमीकंडक्टर्स. कंडक्टर्स काय करतात, इलेक्ट्रॉन्सच्या फ्लोला अलाउ करतात. ठीक आहे, इलेक्ट्रॉन्सच्या फ्लोला अलाउ करतात. त्यांच्यात काय असतात, फ्री इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत. ठीक आहे, इथे इलेक्ट्रॉन्सच्या फ्लोला अपोज केला जातं इन्सुलेटर मध्ये आणि फ्री इलेक्ट्रॉन्स नाही आहेत. ठीक आहे, आणि सेमीकंडक्टर्स हे असे डिव्हाइसेस आहेत की जे कंडक्टर्स मध्ये कन्वर्ट होऊ शकतात अंडर स्पेसिफिक कंडिशन. काही टेम्परेचर इन्क्रीज केलं, सपोज टेम्परेचर इन्क्रीज केली याचा अर्थ एनर्जी दिली आहे काहीतरी. एनर्जी दिल्यानंतर तो इलेक्ट्रॉन जर जम्प होत असेल फ्रॉम व्हॅलेन्स बँड टू कंडक्शन बँड तर ते काय होतात, सेमीकंडक्टर होतात. काय होतात, सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टर नॉर्मल रूम टेम्परेचरला कोणासारखं बिहेव करतील, इन्सुलेटर्स सारखे बिहेव करतील. कोणासारखे, इन्सुलेटर्स सारखे. रूम टेम्परेचरला ते काय असतात, इन्सुलेटर्स असतात. ज्यावेळी आपण काहीतरी टेम्परेचर देऊ, टेम्परेचर इन्क्रीज करू, त्यावेळी ते कोणासारखे बिहेव करतात, कंडक्टर सारखे बिहेव करतात. का, कारण इलेक्ट्रॉनला काय दिली, आता आपण एनर्जी दिली फ्रॉम कुठून कुठे जाण्यासाठी, एनर्जी टू गो फ्रॉम व्हॅलेन्स बँड टू कंडक्शन बँड. ठीक आहे, हे समजलंय का, बेसिक समजले, बेसिक समजले. मग आता सेमीकंडक्टरचे 2 टाईप आहेत. किती टाईप आहेत, हे 11वीत शिकलोय आपण. सेमीकंडक्टरचे 2 टाइप्स आहेत. फर्स्ट जो टाइप आहे तो आहे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आणि नेक्स्ट आहे काय, एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. ठीक आहे, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे काय असतात, प्युअर सेमीकंडक्टर्स. कसे सेमीकंडक्टर्स, प्युअर सेमीकंडक्टर्स जे नॅचरली आहेत. ठीक आहे, नॅचरल असणारे जे सेमीकंडक्टर्स आहेत ते काय होतात, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स. त्यांना आपण काय म्हणतो, प्युअर सेमीकंडक्टर्स. एक्सट्रिन्सिक म्हणजे काय आहेत, इम्प्युअर सेमीकंडक्टर्स. ज्याच्यात काय केलं जातं, इम्प्युरिटी टाकली जाते आणि त्याच इम्प्युरिटी टाकण्याला काय म्हणतो आपण, डोपिंग. काय म्हणतो, डोपिंग. डोपिंग म्हणजे काय, इम्प्युरिटी ऍड करणं एखाद्या सेमीकंडक्टर मध्ये. जर इम्प्युरिटी ऍड केली, आता इम्प्युरिटी का ऍड केली जाते, इम्प्युरिटी ऍड करण्याचं काही कारण आहे का, कारण चार्ज कॅरियर्स आपल्याला वाढवायचे असतात. ठीक आहे, चार्ज कॅरियर्स 2 प्रकारचे आहेत ते सांगून देईल. ठीक आहे, इम्प्युरिटी ऍड केली त्याचं कंडक्शन काय होतं, इन्क्रीज होतं. ठीक आहे, म्हणून इम्प्युरिटी ऍड करायची. ठीक आहे, सो एक्सट्रिन्सिक इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आणि काय, एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर आहे. इंट्रिन्सिक म्हणजे काय, प्युअर. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स म्हणजे काय आहेत, प्युअर सेमीकंडक्टर्स. एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स म्हणजे काय आहेत, इम्प्युअर सेमीकंडक्टर्स आहे. याचाच अर्थ त्याच्यात इम्प्युरिटी ऍड केली आणि इम्प्युरिटी ऍड करणं त्यालाच काय म्हणतो आपण, डोपिंग म्हणतो. ठीक आहे, ऍडिंग ऑफ इम्प्युरिटी, त्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, काय म्हणतो, डोपिंग. डोपिंग म्हणजे काय, ऍडिंग ऑफ इम्प्युरिटी इनटू अ सेमीकंडक्टर. एखाद्या सेमीकंडक्टर मध्ये एखादी इम्प्युरिटी ऍड केली त्याला काय म्हणतो आपण, एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणतो. मग इम्प्युरिटी 2 प्रकारची असू शकते. ठीक आहे, 2 प्रकारची इम्प्युरिटी असू शकते. ठीक आहे, त्याच्यावरून त्याला क्लासिफाय केलंय एन टाइप अँड पी टाइप सेमीकंडक्टर. कोणता टाइप, एन टाइप आणि पी टाइप सेमीकंडक्टर. त्याच्या आधी चार्ज कॅरियर्स समजून घ्या. 2 प्रकारचे चार्ज कॅरियर्स. ठीक आहे, चार्ज कॅरियर्स याचा अर्थ काय, बघा बरं, याच्यातच दिसतंय चार्ज कॅरियर्स. चार्ज म्हणजे इलेक्ट्रिसिटी थोडक्यात. ठीक आहे, कॅरियर्स म्हणजे काय, इलेक्ट्रिसिटीचा फ्लो करून देणारे. ठीक आहे, मग चार्ज कॅरियर्स 2 प्रकारचे आहेत. फर्स्ट असतात होल्स आणि नंतर आहेत काय, इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, जर हा ऍटम आहे तर ऍटमच्या बाहेर काय आहे, इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे, इथे जर सपोज एक कोणता तरी इलेक्ट्रॉन होता. ठीक आहे, इलेक्ट्रॉन जर इथून बाहेर पडला तर इथे काय राहतो, एक स्पेस राहतं ना, एम्प्टी स्पेस राहतं ना, तोच म्हणजे काय, होल आहे. ठीक आहे, आणि इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी आहे. ठीक आहे, इलेक्ट्रॉनची काय डेफिशियन्सी आहे, याचा अर्थ इलेक्ट्रॉन गेला. ठीक आहे, इलेक्ट्रॉन गेल्यानंतर मग इथे कोणता चार्ज येणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज येणार. ठीक आहे,
न्यूट्रल आहे ना, इतर वेळी इलेक्ट्रॉन जर निघून गेला तर होल काय राहतो, पॉझिटिव्हली चार्ज. ठीक आहे, इलेक्ट्रॉनची डेफिशियन्सी तिथं. ठीक आहे, म्हणजे होल्स जे आहेत ते काय आहेत, थोडक्यात पॉझिटिव्ह चार्ज कॅरियर्स. काय ते, पॉझिटिव्ह चार्ज कॅरियर्स. आणि जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय आहेत, निगेटिव्ह चार्ज कॅरियर्स. काय आहेत ते, निगेटिव्ह चार्ज कॅरियर्स. समजलंय का, दोन प्रकारचे चार्ज कॅरियर्स आहेत. कोणते, होल्स आणि इलेक्ट्रॉन्स. होल्स काय आहेत, पॉझिटिव्हली चार्ज. ठीक आहे, आणि इलेक्ट्रॉन्स काय आहेत, निगेटिव्हली चार्ज. दोन प्रकारचे चार्ज कॅरियर्स आहेत. कोणते, होल्स आणि इलेक्ट्रॉन्स. होल्स काय आहेत, पॉझिटिव्हली चार्ज, आणि इलेक्ट्रॉन्स काय आहेत, निगेटिव्हली चार्ज. आता पहा, आता काय म्हटलं, सेमीकंडक्टरचे दोन टाइप आहेत, इंट्रिन्सिक आणि एक्सट्रिन्सिक. इंट्रिन्सिक म्हणजे प्युअर, आणि एक्सट्रिन्सिक म्हणजे काय केलंय, त्यात इम्प्युरिटी ऍड केली. मग इम्प्युरिटी दोन प्रकारची आहे, कोणती, एन टाइप आणि पी टाइप इम्प्युरिटी. कोणकोणती इम्प्युरिटी आहे, एन टाइप अँड पी टाइप इम्प्युरिटी. ठीक आहे, एन टाइप म्हणजे ज्याच्यात एन म्हणजे निगेटिव्ह. ठीक आहे, एन म्हणजे काय, निगेटिव्ह. ठीक आहे, ज्याच्यात मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स जे आहेत, मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स जर इलेक्ट्रॉन्स असतील तर त्यांना काय म्हणतो आपण, एन टाइप इम्प्युरिटी म्हणतो. काय म्हणतो त्याला, एन टाइप इम्प्युरिटी. पी टाइप इम्प्युरिटी म्हणजे काय, ज्याच्यात मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स जे असणार आहेत ते काय असले पाहिजेत, मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स काय असले पाहिजेत सांगा. पी टाइप आहे ना, पॉझिटिव्ह चार्ज कोणावर असतो, पॉझिटिव्ह चार्ज होल्स. म्हणजे मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स जर होल्स असतील तर त्यांना काय म्हणतो आपण, पी टाइप इम्प्युरिटी म्हणतो. ठीक आहे, सेमीकंडक्टर्सची व्हॅलेन्सी असते 4. काय असते व्हॅलेन्सी सेमीकंडक्टरची, 4 असते व्हॅलेन्सी. ठीक आहे, आता जर सपोज एखादा काहीतरी सेमीकंडक्टर सबस्टन्स आहे, ठीक आहे, आता कोणता तरी घेऊयात आपण. ठीक आहे, त्याची व्हॅलेन्सी किती आहे, 4 आहे. किती व्हॅलेन्सी, 4. ठीक आहे, आपल्याला काय करायचं याच्यात, आता इम्प्युरिटी ऍड करायची. काय करायची आहे, इम्प्युरिटी ऍड करायची. ठीक आहे, फर्स्ट एन टाइप सेमीकंडक्टर कसा बनतो, एन टाइप. ठीक आहे, एन टाइप सेमीकंडक्टर बनवण्यासाठी आपण पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड करतो. कोणती इम्प्युरिटी, पेंटाव्हॅलंट. पेंटा म्हणजे काय, 5. असे काहीतरी सबस्टन्स, असे काहीतरी मटेरियल, असे काहीतरी एलिमेंट ज्याची व्हॅलेन्सी किती आहे, 5, ते जर ऍड केलं तर काय होते, ती पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी होते. ठीक आहे, म्हणजे पार्ट्स पर मिलियन मध्ये जर याच्यात काय केलं आपण, एक अशी इम्प्युरिटी ऍड केली जी काय आहे, पेंटाव्हॅलंट. ठीक आहे, म्हणजे व्हॅलेन्सी काय तिची, 5. आता इथे जर ती इम्प्युरिटी ऍड केली आहे, तिची व्हॅलेन्सी किती आहे, 5 आहे. एक बॉन्ड इथे झाला, एक बॉन्ड साइडच्या ऍटम सोबत झाला. ठीक आहे, याचे व्हॅलेन्सी किती आहे, 5 आहे, पण बॉन्ड्स किती झालेत, 4. म्हणजे एक इलेक्ट्रॉन काय राहिला, फ्री राहिला ना. ठीक आहे, एक इलेक्ट्रॉन काय राहिला, फ्री. असेच नंबर ऑफ इम्प्युरिटी आपण टाकत गेलो पार्ट्स पर मिलियन. म्हणजे प्रत्येक ऍटमचा एक एक इलेक्ट्रॉन काय राहतो, शिल्लक राहतो, फ्री राहतो. म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय त्याच्यात, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जास्त आहे, म्हणून याला काय म्हणतो आपण, एन टाइप इम्प्युरिटी म्हणतो. कोणती, एन टाइप इम्प्युरिटी. एन टाइप का, कारण एन म्हणजे काय, निगेटिव्ह. ठीक आहे, निगेटिव्ह चार्ज याच्यात काय राहतात, जास्त राहतात. निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स, मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स काय आहेत, इलेक्ट्रॉन. का, कारण इलेक्ट्रॉन काय जातात इथं, जास्त आहे. पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी टाकली, व्हॅलेन्सी काय, 5. 4 बॉन्ड्स सॅटिस्फाय झाले, 4 बॉन्ड्स हे झाले, राहिला काय, एक इलेक्ट्रॉन राहिला, आणि तो एक इलेक्ट्रॉन काय म्हणून ऍक्ट करतो, मेजॉरिटी चार्ज कॅरियर म्हणून ऍक्ट करतो. ठीक आहे, तो इलेक्ट्रॉन काय म्हणून ऍक्ट करणार आहे, मेजॉरिटी चार्ज कॅरियर. आता जर एन टाइप झाली आणि पी टाइप इम्प्युरिटी घेतली आपण. ठीक आहे, पी टाइप इम्प्युरिटी, सेमीकंडक्टर आहे, बॉन्ड्स किती राहणार त्याचे, 4. व्हॅलेन्सी किती राहणार आहे, ठीक आहे, 4 व्हॅलेन्सी राहणार. ठीक आहे, आता काय केलंय तुम्ही, ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी टाकली. ट्रायव्हॅलंट म्हणजे व्हॅलेन्सी किती, व्हॅलेन्सी किती, 3. ठीक आहे, व्हॅलेन्सी किती, 3. एक बॉन्ड इथे झाला, एक बॉन्ड इथे झाला, एक बॉन्ड इथे झाला, पण व्हॅलेन्सी तर 3 सॅटिस्फाय झाली. इथे बॉन्ड बनेल का, नाही. म्हणजे इथे काय 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 झालं, आता इथे इलेक्ट्रॉनची कमतरता भासली, आणि जिथे इलेक्ट्रॉनची कमतरता तिथे काय असणार आता, होल. ठीक आहे, म्हणजे आता इथे मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स काय झाले, होल्स. आणि होल्स कसे असतात, पॉझिटिव्ह असतात, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, पी टाइप इम्प्युरिटी म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, पी टाइप इम्प्युरिटी म्हटलं जातं. समजलंय का, नक्की समजलंय. पहा पहिल्यापासून
काय काय आहे सॉलिड्सचे, इथे सॉलिड्सचे किती टाइप आहेत, मेटल्स, नॉन मेटल्स आणि सेमीकंडक्टर्स. मेटल्स म्हणजेच कंडक्टर्स, नॉन मेटल्स म्हणजेच इन्सुलेटर्स आणि सेमीकंडक्टर्स हे असे डिव्हाइसेस आहेत जे दोन्ही म्हणून ऍक्ट करतील, इन्सुलेटर पण आहेत ते आणि कंडक्टर पण आहेत. ठीक आहे, रूम टेम्परेचरला ते इन्सुलेटर आहेत, टेम्परेचर इन्क्रीज केलं ते कशासारखे बिहेव करतील, कंडक्टर सारखे. कंडक्टर म्हणजे ज्यांच्यात इलेक्ट्रॉनचा फ्लो होतो, ज्याच्यात काय आहेत इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत, फ्री इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे, याच्यात फ्री इलेक्ट्रॉन नाही आणि इलेक्ट्रिसिटीला अपोज करणार आहे. त्यानंतर सेमीकंडक्टरचे परत दोन टाइप आहेत. सेमीकंडक्टरचे दोन टाइप कोणते, इंट्रेन्सिक म्हणजे प्युअर सेमीकंडक्टर आणि एक्सट्रिन्सिक म्हणजे कोणते, इम्प्युअर सेमीकंडक्टर. ठीक आहे, इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे कोणते, प्युअर सेमीकंडक्टर्स आणि एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स म्हणजे काय आहेत, इम्प्युअर सेमीकंडक्टर्स. मग त्याचे दोन टाइप आहेत ज्याच्यात आपण काय केली, इम्प्युरिटी ऍड केली. जर तुम्ही कोणती इम्प्युरिटी ऍड केली, कोणती इम्प्युरिटी ऍड करायला लागते रे, पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केली. काय ऍड केली, पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केली तर तो काय बनतो, एन टाइप सेमीकंडक्टर बनतो. जर तुम्ही कोणती इम्प्युरिटी ऍड करायला लागते इथे, ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी. जर ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केली, व्हॅलेन्सी 3 असणारी इम्प्युरिटी ऍड केली तर काय होतो, तो पी टाइप सेमीकंडक्टर होतो आणि हा काय होतो, एन टाइप सेमीकंडक्टर. हा पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी आहे, एक इलेक्ट्रॉन शिल्लक राहतो. असे पार्ट्स पर मिलियन मध्ये कितीतरी इलेक्ट्रॉन शिल्लक राहत असतील, मग त्या इलेक्ट्रॉनला मेजॉरिटी चार्ज कॅरियर, तो इलेक्ट्रॉन मेजॉरिटी चार्ज कॅरियर होतो आणि म्हणून त्याला काय म्हटलं होतं, एन टाइप इम्प्युरिटी म्हटलं होतं. आणि नेक्स्ट काय आहे, पी टाइप इम्प्युरिटी, जी काय आहे ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी जर ऍड केली तर काय बनतो, पी टाइप सेमीकंडक्टर बनतो, ज्याच्यात मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स काय असतात, होल्स काय आहेत, पॉझिटिव्ह चार्जेस. ठीक आहे, समजलंय का, नक्की समजलंय, काय डाऊट याच्यात, नक्की सेमीकंडक्टर बेसिक समजलंय. ठीक, तर सेमीकंडक्टर डिव्हाइसेस मधला सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट जो डिव्हाइस आहे तो म्हणजे आहे, चॅप्टरचं नाव तुमचं काय, सेमीकंडक्टर डिव्हाइसेस. ठीक आहे, सेमीकंडक्टरचे डिव्हाइसेस आहेत काही, त्यातला फर्स्ट जो डिव्हाइस आहे तो फर्स्ट डिव्हाइस काय आहे, पीएन जंक्शन डायोड, जो की लास्ट इयरला पण होता. पीएन जंक्शन डायोड काय आहे, तो पीएन जंक्शन डायोड. ठीक आहे, पीएन जंक्शन, पीएन म्हणजे काय रे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ठीक आहे, म्हणजे पॉझिटिव्ह सेमीकंडक्टर, निगेटिव्ह सेमीकंडक्टर एकमेकांना जर अटॅच केले, पी टाइप सेमीकंडक्टर आणि एन टाइप सेमीकंडक्टर जर एकमेकांना अटॅच केले तर जो जंक्शन बनणार आहे त्याला काय म्हटलं आपण, पीएन जंक्शन डायोड म्हटलं. काय म्हटलं, पीएन जंक्शन डायोड. ठीक आहे, डायोड काय ते सांगून. ठीक आहे, तर पीएन जंक्शन कधी बनतो, ज्यावेळी काय पी टाइप सेमीकंडक्टर कोणाला जॉईन केला, एन टाइपला जॉईन केला, एन टाइपला कनेक्ट केला. ठीक आहे, तर तो काय बनतो, पीएन जंक्शन डायोड बनतो. काय बनतो, पीएन जंक्शन डायोड. ठीक आहे, डायोड म्हणजे काय, डायोड म्हणजे असा मटेरियल आहे जो काय करतो, करंटला युनिडायरेक्शनल फ्लो करून देतो, अलाउस ओनली युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ करंट. करंटचा फ्लो कसा असला पाहिजे, डायोडचं काम काय, की जो करंट आहे तो काय करतो, तो युनिडायरेक्शनल फ्लो करून देतो. कसा फ्लो करून देतो, युनिडायरेक्शनल. ठीक आहे, दुसऱ्या डायरेक्शनला अपोज करतो. जर सपोज एसी करंट आहे, एसी करंट म्हणजे ऑल्टरनेटिंग, जो काय करतो, सायकल चेंज करतो. म्हणजे जर सपोज मी डायोड इथे लावलाय आणि त्या डायोडचं काम आहे फक्त की ऑल्टरनेटिंग करंट जो आहे त्यातला एकाच डिरेक्शनचा करंट फ्लो करून देणार, दुसऱ्या डिरेक्शनचा काय करणार आहे, अपोज करणार आहे. ठीक आहे, डायोडचं काम काय, मग एकाच डिरेक्शनचा फ्लो तो करून देणार. ठीक आहे, डायोड असा दाखवला होता. ठीक आहे, मग जर सपोज सर्किट मध्ये डायोड लावलाय आणि याला आहे एसी व्होल्टेज काहीतरी दिलाय आपण. ठीक आहे, एसी व्होल्टेज दिलाय, डायोड काय करेल की या डिरेक्शनचा जो करंट आहे तोच फ्लो करून देईल. अपोजिट डिरेक्शनचा जो करंट आहे तो काय करणार, तो अपोज करणार. ठीक आहे, अपोजिट उलटा येणारा करंट तो काय करणार, अपोज. ज्या डिरेक्शनला एरो त्या डिरेक्शनचा तो करंट फ्लो करून देतो. ठीक आहे, हा काय आहे मग डायोड, याला काय म्हणतात आपण, डायोड म्हटलं आता. ठीक आहे, तर काय आहे पीएन जंक्शन डायोड. पीएन जंक्शन कसा बनतो ते समजलं का, पीएन जंक्शन कसा बनतो, पॉझिटिव्ह आणि एन टाइप आणि पी टाइप सेमीकंडक्टर एकत्र जोडले तर काय बनतो, पीएन जंक्शन डायोड बनतो. ठीक आहे, पीएन जंक्शन बनतो. ठीक आहे, तर इथे मध्ये असतो डिप्लिशन रिजन. बेसिक समजून घ्या, काय आहे हा, डिप्लिशन रिजन. डिप्लिशन रिजन म्हणजे काय, न्यूट्रल रिजन असतो.
काय असतो तो न्यूट्रल रिजन. का? कारण पी टाईप आणि एन टाईप सेमीकंडक्टर्स जर एकत्र जोडले तर इकडे काय पॉझिटिव्ह चार्ज आहे, इकडे काय निगेटिव्ह चार्ज आहे. याचा अर्थ इलेक्ट्रॉन्स कुठं फ्लो करतील, इलेक्ट्रॉन्स कुठे अट्रॅक्ट होतील, पॉझिटिव्हला अट्रॅक्ट होतील. त्याचा अर्थ इलेक्ट्रॉन्स आणि होल्स एकमेकांकडे अट्रॅक्ट होऊन एक मध्ये लेअर बनवतील, न्यूट्रल लेअर बनवतील. त्याला काय म्हणतो आपण डिप्लिशन रिजन म्हणतो. ठीक आहे. काय होईल, इकडे एक्सेस पॉझिटिव्हिटी आहे, इकडे काय एक्सेस निगेटिव्हिटी आहे. ठीक आहे. मग एक्सेस पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी असल्यानंतर काय होणार, पोटेन्शियल डिफरन्स आलं. पोटेन्शियल डिफरन्स असेल तर काय होतो, फ्लो होतो. मग इकडून पॉझिटिव्ह चार्जेसचा फ्लो होईल, इकडून निगेटिव्ह चार्जेसचा फ्लो होईल आणि मध्ये एक लेअर बनतो न्यूट्रल लेअर. त्याला काय म्हणतो आपण डिप्लिशन रिजन. काय म्हणतो डिप्लिशन रिजन. ठीक आहे. तर डिपेंडिंग ऑन कनेक्शन्स जे तुम्ही यूज करता, ठीक आहे, डिपेंडिंग ऑन कनेक्शन्स, जर पी टाईप मी पी टाईपला कनेक्ट केला किंवा एन टाईपला कनेक्ट केलं, डिपेंडिंग ऑन कनेक्शन आपण त्याला दोन बायसिंग मध्ये कन्वर्ट केले. एक असतं रिव्हर्स बायसिंग, असतं फॉरवर्ड बायसिंग. बायसिंग म्हणजे थोडक्यात काय कनेक्शन. ठीक आहे. दोन प्रकारचे बायसिंग आहेत. कोणते? एक आहे फॉरवर्ड बायसिंग आणि एक आहे काय रिव्हर्स बायसिंग. काय आहे फॉरवर्ड बायसिंग आणि रिव्हर्स बायसिंग. फॉरवर्ड बायसिंग काय असतं रे? फॉरवर्ड बायसिंग दोन डायग्राम्स काढते, त्यातला सांगा मला फॉरवर्ड बायसिंग कोणतं आणि रिव्हर्स बायसिंग कोणतं. सांगा फॉरवर्ड बायसिंग कोणतं, फॉरवर्ड बायसिंग कोणतं. 11वीत शिकलात ना तुम्ही. फॉरवर्ड बायसिंग, फॉरवर्ड बायसिंग म्हणजे काय की जिथे डिप्लिशन रिजन थोडंच असणार आहे, छोटा असणार आहे. ठीक आहे. मग किंवा तेही जाऊ दे, आता डिप्लिशन रिजन मी नीट काढलं पण नाही त्यात. फॉरवर्ड बायसिंग म्हणजे काय की थोडक्यात त्या याला ती जी अख्खी सिस्टीम आहे त्या सिस्टीमला अपोज करणार नाही, गोइंग विथ द सिस्टीम असं समजा. त्याला फॉरवर्ड बायसिंग म्हणा. फॉरवर्ड बायसिंग कुठे कशी आहे ते सांगा. फर्स्ट वाली फॉरवर्ड बायसिंग. ठीक आहे. आणि रिव्हर्स बायसिंग सेकंड वाली रिव्हर्स बायसिंग. ठीक आहे. काय आहे ती फॉरवर्ड अँड रिव्हर्स बायसिंग. जर पॉझिटिव्हला जर काय केलं, पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह सोबत कनेक्ट केलं तर काय बनते ती, काय होतं ती फॉरवर्ड बायसिंग होते. ठीक आहे. आणि जर पीला नेगेटिव्ह सोबत कनेक्ट केलं तर ते काय होते रिव्हर्स बायसिंग. ठीक आहे. सिस्टीमच्या टुवर्ड जात असेल, सिस्टीम सोबत जात असेल तर काय म्हणायचं त्याला फॉरवर्ड बायसिंग. सिस्टीमच्या अपोज पी टाईपला कुठं कनेक्ट केलंय आपण, नेगेटिव्हला कनेक्ट केलंय, हा काय होणार रिव्हर्स बायसिंग. ठीक आहे. तर याच्यात मेजर डिफरन्स काय असतो की फॉरवर्ड बायसिंग मध्ये डिप्लिशन रिजन छोटा आहे आणि रिव्हर्स बायसिंग जे आहे, रिव्हर्स बायसिंग मध्ये जो डिप्लिशन रिजन आहे तो डिप्लिशन रिजन काय असतो मोठा असतो. काय असतो डिप्लिशन रिजन मोठा असतो. फॉरवर्ड बायस सिस्टीमच्या सोबत हँड इन हँड, त्याला काय म्हणायचं फॉरवर्ड बायस. आणि हा काय आहे रिव्हर्स बायस, म्हणजे उलट काहीतरी केलं आपण. ठीक आहे. काय केलं आपण उलट काहीतरी केलं, सिस्टीमच्या अपोजिट डाऊन काहीतरी केलं तर ती काय असणार रिव्हर्स बायस. ही काय आहे फॉरवर्ड बायस, ही काय आहे रिव्हर्स बायस. समजलंय का, समजलंय का त्या दोन प्रकारच्या बायसिंग लक्षात. ठीक. तर आता मेजर चॅप्टरचा गोल काय तुमचा, फर्स्ट हे समजलं, हे सगळं बेसिक होता. ठीक आहे. पीएन जंक्शन समजले, पीएन जंक्शन पी टाईप एन टाईप एकत्र जोडले काय बनतो पीएन जंक्शन. मध्ये एक न्यूट्रल रिजन असतो त्याला काय म्हणतो आपण डिप्लिशन रिजन. न्यूट्रल रिजनला डिप्लिशन रिजन म्हटलं. दोन टाईपचे बायसिंग आहे, एक काय आहे फॉरवर्ड आणि एक रिव्हर्स. डायोडचं काम काय युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ करंट करून देणं. ठीक आहे. तर काय आहे डायोडचं काम. ठीक आहे. अलाउज ओनली युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ करंट, एका डिरेक्शनचा फ्लो तो काय करणार आहे करून देणार आहे, एका डिरेक्शनचा दुसऱ्या डिरेक्शनचा तो अपोज करेल. हा काय आहे डायोडचं काम. ठीक आहे. तर अख्ख्या चॅप्टरचा तुमचा एक मेन मोटो आहे, तो मेन मोटो काय एसी करंटला कन्वर्ट करायचं कशात डीसी. एसी म्हणजे काय अल्टरनेटिंग. ठीक आहे.
एसी करंट म्हणजे काय असतो, ऑल्टरनेटिंग करंट. ठीक आहे, जर सपोज एखाद्या सर्किटमध्ये ऑल्टरनेटिंग करंट आहे, ऑल्टरनेटिंग करंट डिनोट असं केलं होतं, हा ऑल्टरनेटिंग करंट असतो. ठीक आहे, जर एखाद्या सर्किटमध्ये ऑल्टरनेटिंग करंट आहे, ऑल्टरनेटिंग करंट म्हणजे काय, एक सायकल काय होते, हाफ सायकल अशी रिपीट करते. ठीक आहे, एकदा जर अँटी क्लॉकवाईज करंट असेल तर दुसरा कसा असेल, क्लॉकवाईज असेल. अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज असा तो करंट फ्लो करत राहतो. तो काय असतो, एसी करंट. डीसी करंट म्हणजे काय, एकाच डिरेक्शनचा. डीसी करंट म्हणजे काय, एकाच डिरेक्शनचा, सिंगल डिरेक्शनचा फ्लो. तो काय आहे, कोणतरी बोल, हा काय आहे, डीसी म्हणजे काय, एकाच युनिडायरेक्शनल फ्लो. काय होतो, डायरेक्ट करंट होतो. काय होतो, डायरेक्ट करंट होतो. काय होतो, डायरेक्ट करंट. ठीक आहे, हे समजलंय का. हा काय आहे, हा काय आहे, एसी करंट. ठीक आहे, आणि ज्यावेळी आपण बॅटरी लावतो, ठीक आहे, सपोज या सर्किट मध्ये बॅटरी लावली, तर बॅटरी लावली आहे, हा आपण काय देतोय, डायरेक्ट करंट. ठीक आहे, मोबाईल चार्ज करतो, कोणता करंट आहे, डायरेक्ट करंट आहे. ऑल्टरनेटिंग करंट इथे नाही यूज होत. पण हीटर इंडक्शन हे असे डिव्हाइसेस आहेत, त्यात कोणता करंट यूज करतो आपण, ऑल्टरनेटिंग करंट यूज करतो. ठीक आहे, तिथे डायरेक्ट करंट नाही यूज करतो, तिथे काय करतो, ऑल्टरनेटिंग करंट यूज करतो, ज्याची एका हाफ सायकल नंतर त्याची डायरेक्शन काय होते, बदलते. त्याला काय म्हणणार आपण, ऑल्टरनेटिंग करंट. तर आता अख्ख्या चॅप्टरचा म्हणजे मेजॉरिटी ऑफ चॅप्टरचा तुमचा काम काय आता, की एसी करंटला कन्वर्ट करणं कशात, डीसी मध्ये कन्वर्ट करणं. काय करणं, एसीचं कन्वर्जन कशात करायचं आपल्याला, डीसी मध्ये कन्वर्ट करायचं. ठीक आहे, काय करायचंय, कन्वर्जन ऑफ एसी इंटू डीसी. ठीक आहे, ऑल्टरनेटिंग करंट कसं दाखवला जातो, हा ऑल्टरनेटिंग करंट जर वेव्ह मध्ये दाखवायचा राहिला, साइन वेव्ह मध्ये, ऑल्टरनेटिंग करंटची व्हॅल्यू पहिली काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. ठीक आहे, मग ती एका मॅक्सिमम व्हॅल्यूला पोहोचते, डिक्रीज होते, आणि आता काय चालू होते, त्याची उलटी सायकल चालू होते. ठीक आहे, म्हणजे जर एखाद्या सर्किट मध्ये आपण ऑल्टरनेटिंग करंट लावलाय, तर ऑल्टरनेटिंग करंट काय करतो, करंट सर्किट मध्ये पास करून देतो, करंटची व्हॅल्यू इन्क्रीज होते, मॅक्सिममला होते, आणि आता काय होणार, तो अपोजिट फ्लो होणार, रिव्हर्स फ्लो होणार. ठीक आहे, फर्स्ट सायकल ही आणि सेकंड सायकल उलटी. ठीक आहे, परत ते रिपीट होणार आहे, परत हेच रिपीट होणार आहे. ठीक आहे, हा काय आहे तुमचा ऑल्टरनेटिंग करंट. या ऑल्टरनेटिंग करंटला काय करायचंय तुम्हाला, डायरेक्ट करंट करायचंय. डायरेक्ट करंट म्हणजे काय आहे, कॉन्स्टंट करंट. डायरेक्ट करंट म्हणजे काय, कॉन्स्टंट करंट. एक कॉन्स्टंट व्हॅल्यू असते, सपोज याची मॅक्सिमम व्हॅल्यू सपोज काहीतरी 5 व्होल्ट आहे, तर डायरेक्ट करंट मध्ये मॅक्सिमम व्हॅल्यू काय असणार आहे, 5 व्होल्ट असणार आहे. काय असणार आहे, मॅक्सिमम व्हॅल्यू 5 व्होल्ट असणार आहे. काय असणार आहे, मॅक्सिमम व्हॅल्यू 5 व्होल्ट असणार आहे. समजलंय का, समजलंय का. ठीक आहे, म्हणजे डायरेक्ट करंट मध्ये एकच कॉन्स्टंट व्हॅल्यू असेल, ऑल्टरनेटिंग करंट मध्ये व्हॅल्यूज काय होणार आहे, चेंज होणार आहे. ठीक आहे, फ्रॉम 0 टू कुठून कुठपर्यंत, 0 पासून 5 पर्यंत चेंज होते. हे ऑल्टरनेटिंग करंट मध्ये. डायरेक्ट करंट मध्ये काय व्हॅल्यू असेल, 5च, डायरेक्टली 5. समजलंय का, म्हणजे काय, इथे पहा डायग्राम मध्ये समजेल, इथे हा आहे ऑल्टरनेटिंग करंट. या ऑल्टरनेटिंग करंटला तुम्हाला काय करायचंय, डायरेक्ट करंट मध्ये कन्वर्ट करायचंय. ठीक आहे, ऑल्टरनेटिंग करंटला काय करायचंय, डायरेक्ट करंट मध्ये कन्वर्ट करायचंय. इथे ऑल्टरनेटिंग करंट आहे, सायकल मध्ये व्हॅल्यू काय होते, चेंज होती, इथे व्हॅल्यू काय आहे, कॉन्स्टंट आहे. समजलंय, समजलंय का, नक्की. काय करायचं आपल्याला, ऑल्टरनेटिंग करंट हा कशात कन्वर्ट करायचा आहे, डायरेक्ट करंट मध्ये कन्वर्ट करायचा आहे. सगळ्यात फर्स्ट स्टेप मध्ये काय यूज केले पहा बरं, ट्रान्सफॉर्मर. कुठे होता ट्रान्सफॉर्मर, कोणत्या चॅप्टर मध्ये, कोणत्या तरी चॅप्टरचा सगळ्यात शेवटचा पार्ट होता ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, जाऊ द्या. तर ट्रान्सफॉर्मरचं काम काय, व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून ऍक्ट करणं. ठीक आहे, व्होल्टेज रेग्युलेटर नका म्हणू, कारण त्याला आपण झिनो डायोड म्हणतो. ठीक आहे, व्होल्टेज व्हॅल्यू स्टेप अप करणं किंवा स्टेप डाऊन करणं. स्टेप अप करण्याचा अर्थ व्हॅल्यू इन्क्रीज करणं, आणि स्टेप डाऊन करण्याचा अर्थ व्हॅल्यू डिक्रीज करणं. जर व्होल्टेजची व्हॅल्यू आपल्याला इन्क्रीज करायची आहे, इथे काय होईल बरं, इथे सांगा बरं, काय होईल, कमी होईल की जास्त होईल व्होल्टेजची व्हॅल्यू, या फिगर मध्ये कशावरून डिसाइड होतो ते, की कॉइलिंग्स किती आहेत. ठीक आहे, नंबर ऑफ कॉइल्स ज्या बनतायत, त्या नंबर ऑफ कॉइल्स किती आहेत. इथे ही काय आहे, प्रायमरी कॉइल, ही काय आहे, सेकंडरी कॉइल. ठीक आहे, एक आहे प्रायमरी आणि सेकंडरी.
जिथे कॉइलिंग जास्त तिथे व्होल्टेज काय असतो जास्त. ठीक आहे, या साईडला आता कॉइलिंग जास्त आहे, हा काय इनपुट आहे, इनपुटला कॉइलिंग जास्त आहे, याचा अर्थ इनपुटला व्होल्टेज कसा आहे जास्त आहे, इथे आउटपुटला ई कसा होणार आहे कमी, का कारण कॉइलिंग कसे आहेत कमी आहेत. ठीक आहे, नंबर ऑफ कॉइल्स कमी तर ईएमएफ पण कमी, त्याला काय म्हणणार स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणून. काय म्हणणार स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. जिथे ईएमएफ ची व्हॅल्यू काय झाली, व्होल्टेजची व्हॅल्यू काय झाली कमी, हा काय होणार आहे मग स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर होणार आहे, जिथे तुम्ही ईएमएफ ची व्हॅल्यू काय केली कमी केली. समजलंय का. इथे काय नंबर ऑफ याच्यात सांगा बरं. कुठला स्टेप अप आणि कुठला स्टेप डाऊन. हा स्टेप अप असणार. ठीक आहे, आणि हा काय स्टेप डाऊन, का कारण इथे व्होल्टेज व्हॅल्यू तर कॉइलिंग केलं आपण इन्क्रीज केलं, कॉइलिंग इन्क्रीज केल्याचा अर्थ स्टेप अप झाला तो. ठीक आहे, व्होल्टेज व्हॅल्यू इन्क्रीज केली तर व्होल्टेज व्हॅल्यू डिक्रीज केली. ठीक आहे, हा झाला स्टेप अप आणि हा झाला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, तर इथे ट्रान्सफॉर्मर यूज केला. सगळ्यात फर्स्ट काय यूज करतो आपण ट्रान्सफॉर्मर, का कारण आपल्याला व्होल्टेजची व्हॅल्यू काय केली इथं कमी केली. ठीक आहे, ठीक आहे. नंतर काय आहे पहा बरं, डायोड रेक्टिफायर. काय आहे नंतर डायोड रेक्टिफायर. काय आहे डायोड रेक्टिफायर. आता ही स्टेप नेक्स्ट येतो, काय ती डायोड रेक्टिफायरची स्टेप. हे समजलंय का. काय करायचं आपल्याला, ऑल्टरनेटिंग करंट कशात कन्वर्ट करायचा आहे, डीसी करंट डायरेक्ट करंट मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे, एसी करंट टू डीसी करंट. सगळ्यात फर्स्ट स्टेप काय ट्रान्सफॉर्मर यूज करणं आणि काय करणं स्टेप डाऊन करणं त्याला. ठीक आहे, व्होल्टेज व्हॅल्यू रिड्यूस करणं. ठीक आहे, आता काय करायचंय, काय यूज करतोय आता डायोड रेक्टिफायर यूज करतोय. काय यूज करतोय आपण डायोड रेक्टिफायर्स. ठीक आहे, रेक्टिफायर्स म्हणजे काय, आता एखादी तुम्ही मिस्टेक केली, टीचर सांगते किंवा कोणतरी सांगतं की चूक रेक्टिफाय करा, रेक्टिफाय करता याचा अर्थ रेक्टिफाय करा याचा अर्थ चूक रेक्टिफाय करा. अरे चूक रेक्टिफाय करता म्हणजे काय करता, शोधा नाही. अरे जे काही चुकलंय ते सावरणे. ठीक आहे, सुधारणं, त्याला काय म्हणतो आपण रेक्टिफिकेशन. ठीक आहे, चुकीचं बरोबर करणं. म्हणजे थोडक्यात जर सपोज इथे काहीतरी आता रेक्टिफायर आहे. ठीक आहे, रेक्टिफायरचं स्पेलिंग लिहिताना सपोज चुकलं. ठीक आहे, मला तिला त्या मिस्टेकला रेक्टिफाय करायचंय. ठीक आहे, त्या मिस्टेकला काय करायचंय रेक्टिफाय करायचंय. काय करतो आपण इरेज करून परत लिहितो, तर काय झालं रेक्टिफायर झालं. ठीक आहे, काय केली आपण ती काहीतरी मिस्टेक होती, काय केली रेक्टिफाय केली. ठीक आहे, म्हणजे फर्स्ट काय करणार तुम्ही त्याचं रेक्टिफाय करणार आहे त्या याला कशाला एसी ला डीसी मध्ये. ठीक आहे, मग दोन टाइपचे रेक्टिफायर, एक आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि एक आहे फुल वेव्ह रेक्टिफायर. एक आहे काय हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि एक आहे फुल वेव्ह रेक्टिफायर. ठीक आहे, हाफ वेव्ह आणि फुल वेव्ह. हाफ वेव्ह नावातच आहे, अर्धीच वेव्ह रेक्टिफाय करू शकतो तो. काय करू शकतो अर्धीच वेव्ह रेक्टिफाय करतो, त्याला काय म्हणणार तुम्ही हाफ वेव्ह रेक्टिफायर. हे काय आहे फुल वेव्ह रेक्टिफायर. फुल वेव्ह रेक्टिफायर म्हणजे काय होणार आहे की अख्खी वेव्ह तो काय करू शकतो रेक्टिफाय करू शकतो, अख्खी वेव्ह तो काय करू शकतो चेंज करू शकतो, त्याला काय म्हणणार आपण फुल वेव्ह रेक्टिफायर म्हणणार. ठीक आहे, तर फर्स्ट काय आहे पहा बरं हाफ वेव्ह रेक्टिफायर. हेच तुमच्या आता पेपरला आलं होतं. काय आहे ते हाफ वेव्ह रेक्टिफायर. तर हाफ वेव्ह रेक्टिफायर काय करतोय अर्धीच वेव्ह रेक्टिफायर करतो. मग हाफ वेव्ह रेक्टिफायर काहीच नाही त्यात काढण्यासारखं. हे काय प्रायमरी कॉइलिंग, हे काय आहे सेकंडरी कॉइलिंग, काय ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर आता कॉइलिंग जर पाहिल्या तर इथे काय झाला स्टेप अप की स्टेप डाऊन, स्टेप डाऊन, ईएमएफ डिक्रीज केला. इथे काय ट्रान्सफॉर्मर यूज केलाय. ठीक आहे, आणि आता इथून पुढे जो पार्ट आहे तो काय आहे कोणाचा पार्ट आहे हाफ वेव्ह रेक्टिफायरचा. ठीक आहे, हाफ वेव्ह रेक्टिफायर म्हणजे अर्धीच वेव्ह जो रेक्टिफाय करणार आहे ती काय आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर. अर्धीच वेव्ह रेक्टिफायर करणार ती काय आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर. ठीक आहे, पहा बरं इथं ए टू बी जो आहे तो रेक्टिफायर. थोडक्यात ए टू बी काय कनेक्ट केले याला काय म्हणतो आपण आत्ताच सांगितलं होतं, काय म्हणतो हा डायोड. काय तो डायोड, ज्या डिरेक्शनला ॲरो आहे त्या डिरेक्शनचा फ्लो तो जाऊ देणार आहे. ठीक आहे, याची जर सिम्पलेस्ट डायग्राम काढायची झाली
तर ही ऑल्टरनेटिंग करंट आहे. बरोबर, ऑल्टरनेटिंग करंट याचा अर्थ काय की आता ऑल्टरनेटिंग करंटची सायकल कशी आहे अशी. बरोबर, मी आता काय केलं, त्यात डायोड लावला. ठीक आहे, म्हणजे इकडचा करंट तो जाऊ देतोय, अपोजिटचा तो जाऊ देईल का? नाही. याचा अर्थ ही जी वेव्ह आहे ती कन्वर्ट कशात होईल, हा करंट तर जाईल पण जो खालचा करंट आहे, हा जो जाणारा करंट होता तो करंट निघून जाणार. काय, कारण तिथे करंट तो काय करणार आहे, डायोड पासच नाही होऊ देणार ना. त्याचा अर्थ करंट त्यावेळी काय झाला, 0. मग परत पुढची सायकल तो करून देईल. इथला करंट 0 आणि इथला परत. ठीक आहे, म्हणजे काय झालं, ही जी वेव्ह आहे या वेव्हला रेक्टिफाय केलं असं. ठीक आहे, अर्धी वेव्ह डायरेक्ट काय केली, काढून टाकली. समजलं का? हा काय झाला, हाफ वेव्ह रेक्टिफायर झाला. ठीक आहे, काय झाला, हा हाफ वेव्ह रेक्टिफायर. जिथे काय वापरलंय, एक सिंगल डायोड वापरलाय. काय यूज केलंय, सिंगल डायोड यूज केलाय, जो काय करेल, युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ करंट करून देईल. काय करून देतो तो, युनिडायरेक्शनल. जो ऑल्टरनेटिंग करंट आहे त्याची एक हाफ सायकल तो पास करून देईल, पण दुसऱ्या हाफ सायकलला काय करणार, तो अपोज करणार. दुसऱ्या हाफ सायकलला तो काय करणार, अपोज करणार. ठीक आहे, समजलं काय झालं, समजलं का, समजलं नक्की. त्याची फर्स्ट स्टेप पहा, काय कन्वर्जन फ्रॉम एसी टू डीसी जो आहे, एसी टू डीसी कन्वर्ट करत असताना सगळ्यात फर्स्ट स्टेप काय आहे, ट्रान्सफॉर्मर यूज करणं. बरोबर, नंतर काय आहे, डायोड रेक्टिफायर. काय नंतर, डायोड रेक्टिफायर. त्या डायोड रेक्टिफायर मध्ये दोन टाइप्स आहेत, हाफ वेव्ह आणि फुल वेव्ह. ठीक आहे, इथे आपण यूज करणार आहे हाफ फुल वेव्ह. ठीक आहे, का, कारण आपल्याला फुलच चेंज करायचं आहे करंट. ठीक आहे, पण हाफ वेव्ह रेक्टिफायर लक्षात असते. हाफ वेव्ह रेक्टिफायर काय करतो, करंट पॉझिटिव्ह सायकल जर त्यांनी चालू ठेवली तर निगेटिव्ह सायकल तो काढून टाकतो. काय होणार आहे, हाफ वेव्ह रेक्टिफायर होणार. समजलंय का हाफ वेव्ह रेक्टिफायर, समजलंय का हाफ वेव्ह रेक्टिफायर काय आहे. त्याच्यात एक डायोड आहे फक्त. डायोड काय करतो मग, युनिडायरेक्शनल, म्हणजे या डायरेक्शनचा जर करंट तो पास करून देत असेल तर अपोजिटचा काय करणार, तो काढून टाकणार. समजलंय का, समजलंय का नक्की. हा काय आहे, हाफ वेव्ह रेक्टिफायर. नंतर काय आहे रे, फुल वेव्ह रेक्टिफायर. काय आहे नंतर, फुल वेव्ह रेक्टिफायर. एक तर ही डायग्राम काढा किंवा टेक्स्टबुक मध्ये मी आय गेस दुसरी डायग्राम पण दिलेली आहे तुम्हाला, ती पण चालेल. ठीक आहे, दुसरी डायग्राम काढून दिलेली आहे. ठीक आहे, ती पण काढू शकता, ती पण काढू शकता. ठीक आहे, तर आता काय करायचे आपल्याला, फुल वेव्ह रेक्टिफाय करायची. हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये काय होत होतं, ही जी ऑल्टरनेटिंग करंटची सायकल होती, ही ऑल्टरनेटिंग करंटची सायकल अशी होत होती. बरोबर, बरोबर का, ही अशी होत होती ना. हा काय आहे, हाफ वेव्ह रेक्टिफायर. काय तो, हाफ वेव्ह रेक्टिफायर. ठीक आहे, आपल्याला काय करायची, ते फुल वेव्ह रेक्टिफायर करायची. मध्ये जो करंट 0 झाला तो नकोय मला, मधला गॅप जो आहे, इथे गॅप झाला ना, तो गॅप नकोय. इथे पण काही अमाऊंट मध्ये मला करंट पाहिजे. ठीक आहे, मग काय यूज केलं, फुल वेव्ह रेक्टिफायर यूज केलं. काय यूज केलं, फुल वेव्ह रेक्टिफायर. तो काय करतो, पूर्ण वेव्ह रेक्टिफाय करतो. काय करतो, पूर्ण वेव्ह रेक्टिफाय करतो. ठीक आहे, हा काय आहे, फुल वेव्ह रेक्टिफायर. पहा, फर्स्ट सायकल मध्ये एक डायोड वर्क करेल आणि सेकंड सायकल मध्ये दुसरा डायोड वर्क करेल. काय होईल, फर्स्ट सायकल मध्ये एक डायोड वर्क करेल आणि दुसऱ्या सायकल मध्ये दुसरा डायोड वर्क करेल. ठीक आहे, जर सपोज याला नेमिंग देऊ आपण, ए पी क्यू आर आणि सी. ठीक आहे, आणि हा बी आहे, सपोज बी डी सपोज. ठीक आहे, अशी नेमिंग दिली सपोज त्याला. आता फर्स्ट सायकल पहा, आउटपुट कुठे येतोय, आउटपुट इथून येतोय. ठीक आहे, याच्यात आउटपुट आहे. ठीक आहे, याला विसरा, याच्यात नाही आता आउटपुट, सॉरी याचा आउटपुट म्हणते, ट्रान्सफॉर्मरचा आउटपुट. ट्रान्सफॉर्मरचा आउटपुट कुठे येतोय, इथे. ठीक आहे, आता फर्स्ट सायकल सपोज अशी आहे. कशी आहे फर्स्ट सायकल, सपोज अशी आहे. ठीक आहे, कोणती, क्लॉकवाईज. सपोज क्लॉकवाईज सायकलच्या वेळी कोणता डायोड वर्क करतोय, हा डायोड वर्क करतोय, डायोड D1. त्यावेळी करंटचा जो डिरेक्शन असेल, करंटची डिरेक्शन काय असेल, ए पी क्यू आर आणि परत सी. ही करंटची डिरेक्शन असेल. बरोबर, म्हणजे फर्स्ट हाफ सायकल मध्ये करंट काय झाला, फ्लो झाला. ठीक आहे, म्हणजे फर्स्ट सायकल जर काढायची असेल तर फर्स्ट सायकल झाली अशी. ठीक आहे, आता सेकंड सायकलला कसा आहे, तो ऑल्टरनेटिंग करंट आहे. बरोबर, पण डायोड काय करतोय, कोणत्या डिरेक्शनला, त्याच डिरेक्शनला मूव्ह करतोय. ठीक आहे, सेकंड सायकल जर पाहिली, सेकंड सायकलला ह्याच्यात काय होत होतं, हाफ वेव्ह मध्ये काय होत होतं, सेकंड सायकल डायरेक्ट बंद होत होती. ठीक आहे, पण सेकंड सायकलच्या वेळी आता कोण काम करणार आहे, डायोड D2 काम करणार आहे.
सेकंड सायकल कसा करंट आहे, उलटा करंट आहे. ठीक आहे, म्हणजे फर्स्ट ट्रान्सफॉर्मरचा जो करंट होता तो इथून येत होता, आता कुठे येतोय, खालून, उलटा. ठीक आहे, फर्स्ट ट्रान्सफॉर्मरचा करंट जो होता, खोडू का ते, नाव नव्हती खोडायची. QRC फर्स्ट सायकल मध्ये कुणी वर्क केलं, डायोड D1 ने, आणि पाथ काय होती त्याची, APQR आणि C, इथे इथे C आहे. ठीक आहे, ही पाथ होती त्याची. आता सेकंड हाफ सायकल मध्ये काय झालं, पहिला करंट असा फ्लो होत होता, करेक्ट. आता करंट कसा फ्लो होणार आहे, असा फ्लो होणार आहे. ठीक आहे, म्हणजे करंट थोडक्यात कुठून जाणार आहे, इथून. ठीक आहे, करंट जर असा गेला, हा डायोड काय करणार, आता बंद करणार आहे, याचा अर्थ इथून करंट परत रिटर्न जाणार नाही. म्हणजे करंट काय होईल, आता इथून पास होईल, म्हणजे बी पासून, कुठून पास होतोय, बी पासून कुठे चालला, क्यू, बरोबर. बी पासून कुठे चालला, क्यू, नंतर आर, आणि परत सी. या मधल्या पॉइंटला डी म्हणूया, सपोज बी डी क्यू आर सी. कुठे, बी बी डी क्यू आर सी. फर्स्ट हाफ सायकल मध्ये कोणी वर्क केलं, D1 ने वर्क केलं. सेकंड हाफ सायकल मध्ये कोण वर्क करत आहे, D2 वर्क करत. ठीक आहे, इन सेकंड हाफ कोण वर्क करतो, डायोड D2 वर्क करतो. कोण वर्क करतो, D2 वर्क करतो. कोण वर्क करतो, D2 वर्क करतो. हा काय झाला, फुल वेव रेक्टिफायर. काय झाला, हा फुल वेव रेक्टिफायर. काय झाला, हा फुल वेव रेक्टिफायर. जिथे हाफ सायकल मध्ये डायोड D1 वर्क करतो आणि सेकंड हाफ सायकल मध्ये डायोड D2 वर्क करतो. समजलंय का, समजलंय. याची थिअरी जास्त आहे, ती थिअरी लिहायची आहे फक्त. ठीक आहे, म्हणजे आता जे तुमचं रेक्टिफिकेशन झालं, हा जो एसी करंट होता, त्या एसी करंटचं काय झालं, रेक्टिफिकेशन झालं. हाफ वेव्ह रेक्टिफायरने काय केलं, त्याला अर्धच रेक्टिफाय केलं. हा होता हाफ वेव्ह रेक्टिफायरचा आउटपुट, आणि फुल वेव्ह रेक्टिफायरचा आउटपुट हा येणार. ठीक आहे, जिथे दोन्ही सायकल्स त्यात चालल्या, बट कशा, सेम डिरेक्शन. ठीक आहे, समजलंय का, हे काय आहे, फुल वेव्ह रेक्टिफायर. तरी तो डायरेक्ट झालाय का अजून, डायरेक्ट करंट म्हणजे काय आला पाहिजे, स्ट्रेट लाईन यायला पाहिजे. तो डायरेक्ट झालाय का अजून, नाही, तो डायरेक्ट झालेला नाही अजून. त्याला काय आले पाहिजे, स्ट्रेट लाईन आली पाहिजे. आपण फक्त काय केलं, आता निगेटिव्ह काढून टाकलं. ठीक आहे, सगळ्या कशात कन्वर्ट केलं, आता पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट केलंय. ठीक आहे, समजलंय का, हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि फुल वेव्ह रेक्टिफायर. ठीक आहे, नेक्स्ट आहे पहा, काय, रिपल फॅक्टर. डेफिनेशन लक्षात ठेवायचे. काय पहा, द आउटपुट ऑफ रेक्टिफायर कन्सिस्ट स्मॉल फ्रॅक्शन ऑफ एसी कंपोनेंट. एसी कंपोनेंटचा स्मॉल फ्रॅक्शन आहे त्याच्यात. ठीक आहे, डीसी म्हणजे काय, स्ट्रेट लाईन आहे, बरोबर. एसी म्हणजे आत्ता जो आपल्याला मिळालाय तो आपल्याला असा आहे ना, बरोबर. याच्यात काय, ऑल्टरनेटिंग करंटचे बरेच फॅक्टर्स आहेत. ठीक आहे, डायरेक्ट करंट बनलाय का, तो नाही. ऑल्टरनेटिंग करंट म्हणजेच काय, 0 पासून 5 पर्यंत त्याची व्हॅल्यू इन्क्रीज होत चालली आहे, नंतर परत डिक्रीज होती. याचा अर्थ काय, तो करंट अजूनही फ्लक्च्युएटिंग आहे. ऑल्टरनेटिंग करंट म्हणजे काय, थोडक्यात फ्लक्च्युएटिंग. तो डायरेक्ट आहे का, अजून नाही. म्हणजे याच्यात अजूनही काहीतरी एसी करंट आहे. ठीक आहे, द आउटपुट ऑफ रेक्टिफायर. रेक्टिफायरचा जो आउटपुट आहे त्याच्यात काय आहे, स्मॉल फ्रॅक्शन ऑफ एसी कंपोनेंट आहे. एसीचा अजूनही त्यात स्मॉल कंपोनेंट प्रेझेंट आहे, त्यालाच काय म्हणतो आपण, रिपल. काय म्हणतो त्याला, रिपल. ठीक आहे, इफेक्टिव्हनेस ऑफ रेक्टिफायर डिपेंड्स ऑन द मॅग्निट्यूड ऑफ रिपल कंपोनेंट इन द आउटपुट. रेक्टिफायर किती चांगला आहे हे कशावरून डिसाइड होणार, त्याच्या रिपलच्या मॅग्निट्यूड वरून. रिपल जास्त, ठीक आहे, रिपल जास्त, इफेक्टिव्हनेस कमी. ठीक आहे, रिपल म्हणजे थोडक्यात काय, की याच्यात असणारा जो एसीचा कंपोनेंट, एरर जास्त, तर इफेक्टिव्हनेस कमी. द रेशो ऑफ आरएमएस व्हॅल्यू ऑफ एसी कंपोनेंट. ही डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, रिपल फॅक्टर काय आहे, रिपल फॅक्टर इज, रिपल फॅक्टर काय आहे, द रेशो ऑफ आरएमएस व्हॅल्यू
ऑफ AC component upon RMS value of AC component to the value of DC component is called as काय म्हणतात त्याला रिपल फॅक्टर is called as रिपल फॅक्टर. रिपल फॅक्टर म्हणजे काय RMS value of AC component upon value of DC component. समजलंय का नक्की ठीक. तर फर्स्ट स्टेप आपली झालेली आहे. फर्स्ट स्टेप काय आहे इथे ट्रान्सफॉर्मर यूज केला त्याला काय केलं स्टेप डाऊन केलं. फर्स्ट स्टेप काय होती आपली डायोड रेक्टिफायर यूज करणं. पहिला ऑल्टरनेटिंग करंट होता तर ऑल्टरनेटिंग करंटची व्हॅल्यू आपण काय केली ट्रान्सफॉर्मर थ्रू थोडीशी कमी केली स्टेप डाऊन केली. ठीक आहे आणि त्याला कन्वर्ट केलं कशात अशा फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं युजिंग काय फुल वेव्ह रेक्टिफायर. काय यूज केलं फुल वेव्ह रेक्टिफायर. पहिली वेव्ह अशी होती नंतर त्याला कन्वर्ट केलं असं. ठीक आहे आता काय यूज करणार तुम्ही फिल्टर. काय यूज करणार आहे फिल्टर. काय यूज करणार आहे फिल्टर. हे समजलंय का फर्स्ट स्टेप समजली का आपण काय केलं ऑल्टरनेटिंग करंटला काय करायचं आपल्याला डायरेक्ट मध्ये कन्वर्ट करायचंय. तर ही फर्स्ट स्टेप होती. काय यूज केलं डायोड रेक्टिफायर यूज केलं. काय यूज केलं डायोड रेक्टिफायर. त्यात कोणता स्पेसिफिक फुल वेव्ह रेक्टिफायर यूज करून त्या वेव्हला रेक्टिफाय केला अशा फॉर्म मध्ये. समजलंय आलंय लक्षात ठीक. नंतर काय आहे काय यूज करणं फिल्टर यूज करणं. काय यूज करणं फिल्टर. स्पेसिफिकली तुम्हाला कोणता फिल्टर आहे कॅपॅसिटर फिल्टर. कोणता फिल्टर आहे कॅपॅसिटर फिल्टर. ठीक आहे कोणता फिल्टर आहे कॅपॅसिटर फिल्टर. आता आपल्याकडे वेव्ह कशी मिळाली आहे अशी मिळाली आहे बरोबर. कॅपॅसिटरचं काम काय रे कॅपॅसिटरचं काम काय एनर्जी स्टोअर करणं. आणि ज्यावेळी सर्किट मधला करंट कमी होतोय त्यावेळी तो काय करतो त्याचा स्वतःचा करंट देतो. ठीक आहे तर काय कोणाचं काम आहे कॅपॅसिटरचं काम आहे. ठीक आहे कॅपॅसिटरचं काम काय एनर्जी स्टोअर करणं. इलेक्ट्रिकल एनर्जी काय करतो तो स्टोअर करतो. कॅपॅसिटर स्टोअर इलेक्ट्रिकल एनर्जी. ज्यावेळी सर्किट मध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी कमी होतीये त्यावेळी कॅपॅसिटर काय करतो त्याची स्वतःची एनर्जी देतो. ठीक आहे आता इथे पहा आता रेक्टिफायर मधून तुम्हाला काय मिळालंय रेक्टिफायर मधून काहीतरी आउटपुट मिळालंय. ठीक आहे रेक्टिफायर मधून काहीतरी करंटची व्हॅल्यू मिळालेली आहे. ठीक आहे रेक्टिफायर मधून काय मिळाली आहे करंटची काहीतरी व्हॅल्यू मिळालेली आहे. ठीक आहे तर ती पास होणार आहे कशातून कॅपॅसिटर मधून. कशातून पास होणार आहे कॅपॅसिटर मधून. कॅपॅसिटर काय होणार आता चार्ज होणार बरोबर. कॅपॅसिटर मधून काय गेलाय करंट गेलाय ना कॅपॅसिटर काय होणार चार्ज. ठीक आहे म्हणजे जो ज्यावेळी करंट इन्क्रीज होत होता त्यावेळी इथे काय होत होता कॅपॅसिटरची चार्जिंग होत होती. काय होती ती कॅपॅसिटर चार्ज होत होता. ठीक आहे करंट एका पीक व्हॅल्यूला पोहोचला. कुठे पोहोचला पीक व्हॅल्यूला पोहोचला. पीक व्हॅल्यूला पोहोचल्यानंतर करंटची व्हॅल्यू काय होणार आहे आता डिक्रीज होणार आहे ना. आपला हे कसं आहे करंट कसं आहे असा आहे ना बरोबर. आपल्याला जो मिळालेला करंट आहे युजिंग रेक्टिफायर रेक्टिफायरने जो करंट आपल्याला मिळालेला आहे तो कसा आहे असा आहे ना इन्क्रीज परत डिक्रीज अशी व्हॅल्यू होते ना त्याची. ज्यावेळी याची व्हॅल्यू करंटची व्हॅल्यू इन्क्रीज होते त्यावेळी कॅपॅसिटर काय होतो चार्ज. आता व्हॅल्यू काय होत चालली आहे डिक्रीज होत चालली आहे. व्हॅल्यू कमी होते तर कॅपॅसिटर काय कॅपॅसिटरचं काम काय एनर्जी स्टोअर करणं आणि ज्यावेळी लागते त्यावेळी देणं. ठीक आहे आता इथे व्हॅल्यू कमी होत चालली. ठीक आहे मग कॅपॅसिटर काय करणार त्याचा स्वतःचा करंट ह्याला देणार. ठीक आहे म्हणजे कॅपॅसिटर ही करंटची व्हॅल्यू कमी न होऊ देता काय करतो करंट कॉन्स्टंट ठेवण्याचं काम करतो. करंट कमीच नाही होऊ देत. ठीक आहे मग परत ज्यावेळी करंटची थोडीशी व्हॅल्यू वाढेल त्यावेळी कॅपॅसिटर चार्ज होईल. परत करंटची व्हॅल्यू डिक्रीज होत असताना कॅपॅसिटर त्याची एनर्जी देईल. ठीक आहे परत काय होईल तो एनर्जी घेईल परत देईल. याचा अर्थ हा जो करंट आहे रेक्टिफायर मधून आलेला करंट त्यातला स्मॉल अमाऊंट मधला करंट जो आहे सपोज व्हेरिएशन कुठून कुठपर्यंत 0 to 5 होत होतं. ठीक आहे आता ते व्हेरी कुठून होतंय 4 to 5 व्हेरी होणार. कारण 0 to 4 ज्यावेळी होत होतं 0 to 4 होत असताना कॅपॅसिटरने काय केलं स्वतःची एनर्जी दिली. ठीक आहे 0 म्हणजे 4 to 0 जात असताना तेव्हा ज्यावेळी करंट काय होता कमी होत होता. करंट काय होत होता कमी होत होतं त्यावेळी कॅपॅसिटर काय करतो स्वतःची एनर्जी देतो करंट कमी होऊ देत नाही. त्याला काय म्हटलं आपण कॅपॅसिटर फिल्टर म्हणून. समजलंय कॅपॅसिटर फिल्टर नक्की समजलंय. म्हणजे ही जी वेव्ह आहे याला आपण कन्वर्ट केलं अशा वेव्ह मध्ये. ठीक आहे कसं कन्वर्ट केलं अशा वेव्ह मध्ये जिथे
करंट ज्यावेळी डिक्रीज होत होता, इथे करंट डिक्रीज होतोय, करंट ज्यावेळी डिक्रीज होता त्यावेळी कॅपॅसिटरने काय केलं, स्वतःची एनर्जी दिली आणि करंट डिक्रीज होऊ दिला नाही. हा काय झाला, कॅपॅसिटर फिल्टर झाला. समजलंय का, कॅपॅसिटर फिल्टर समजलंय का? पहा काय आहे, फिल्टर. ठीक आहे, ही एसी वेव्ह होती, एसीचं आपण कन्वर्जन कशात करतोय, डीसी मध्ये, तर रेक्टिफायर यूज केला आणि ही वेव्ह अशी झाली. ठीक आहे, याच्यात काय यूज केला, आता फिल्टर यूज केलं. स्पेसिफिकली कोणतं, कॅपॅसिटर फिल्टर. आणि कॅपॅसिटर फिल्टर यूज करून आपल्याला ही अशी डिझायर्ड वेव्ह मिळाली. पण अजूनही ती स्ट्रेट लाईन आहे का, नाही. आता काय करायचंय तुम्हाला, तिला स्ट्रेट लाईन मध्ये कन्वर्ट करायचंय. ठीक आहे, म्हणून मध्ये काय यूज केलं होतं, व्होल्टेज रेग्युलेटर. आणि स्पेसिफिक कोणता व्होल्टेज रेग्युलेटर यूज करणार आहे, झीनर डायोड यूज करणार. काय यूज करणार आहे, झीनर डायोड. इथपर्यंत क्लिअर आहे, नक्की कळालंय.